मस्त पावसाळ्याचं वातावरण आणि त्यात कुरकुरीत अशी मस्त होणारी मक्याची भजी ही सगळ्यांच्याच आवडता पदार्थ आहे। त्यासाठी आपण इथे काय काय घेतलं ते बघूया। इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, आपल्या आवडीनुसार आपण 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, त्या मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण त्याच भांड्यामध्ये आपण इथे दाणे घेतलेले आहेत, जे मक्याचे दाणे सोलून घेतले होते। हा कवळा मका आहे, खूपच चवीला सुंदर लागतो। तर ह्याला आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे, पण हे जाडसर ठेवायचं आहे आपल्याला, खूप बारीक नाही करायचं आहे। अशा प्रकारे आपण सगळाच मका इथे क्रश करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर इथे आपण आता घेतलेले एका बाउलमध्ये आपण ते काढून घेतले। त्यामध्ये आपण एक कांदा घेतलेला आहे मोठा, त्यानंतर इथे कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्त्याची 7-8 पानं मी चिरून घेतलेली आहे, त्याच्याने चव खूपच छान येते। त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे। याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत। त्यानंतर आपल्याला याच्यात घालायचं आहे हळद, लाल तिखट आपण आवडीनुसार आपण टाकायचं आहे, त्याच्याने थोडासा रंग छान येतो। इथे काश्मीरी लाल पावडर वापरलेली आहे अर्धा चमचा। इथे आपण जी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतली होती, ती पेस्ट आपण 1.5 चमचा याच्यात वापरली आहे। ती सुद्धा चवीनुसार आपण वापरायची। आपल्याला जर कमी तिखट हवं असेल तर आपण कमी तिखट टाकू शकतो। त्यानंतर इथे आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी आपण इथे वापरलेलं आहे अरारोट पावडर आणि अर्धा वाटी म्हणजे 2 मोठे चमचे इथे आपण बेसन वापरलेलं आहे। हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, इथे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशा छान छान रेसिपीज मी तुम्हाला इथे दाखवत असते, त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे मिश्रण आपण एकजीव करून घेतलं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे गरम तेल आहे, मी तेल तापायला ठेवलेलं आहे। त्यातलं गरम तेल आपल्याला इथे 1 चमचा घालायचं आहे, त्याच्याने भजी कुरकुरीत आणि छानच होतात। तर हे मिश्रण आपल्याला एवढंच हलकं ठेवायचं आहे, ह्याच्यापेक्षा आपण जास्त पीठ वापरून घट्ट नाही करायचं आहे, एवढंच याचं कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। त्यानंतर गरम तेलामध्ये आपण ही भजी सगळी एकसारखी तळून घेणार आहोत। तर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे। खूपच सुंदर भजी लागतात, अतिशय कुरकुरीत लोणावळा स्पेशल कॉर्नची भजी, आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच एकदा करून पहा। ही बघा किती सुंदर रंग आलेला आहे। अशी हलक्या हाताने सुरुवातीला आपण त्याला लगेचच हलवायचं नाही आहे, थोडीशी कुरकुरीत भजी व्हायला लागली, गोल्डन कलर यायला लागला की मगच आपल्याला त्याला उलट करायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे। तर तयार आहेत आपली अशी सुंदर कॉर्नची भजी। ते बघा किती सुंदर रंग आलेला आहे याला, वाह! तर नक्कीच करून बघा गरमागरम कुरकुरीत अशी कॉर्नची भजिया। इथे आपण प्लेटिंग करून घेऊयात। तर सॉस आणि मिरच्यांबरोबर आपण ह्याला सर्व करू शकतो। तशा प्रकारे तयार आहेत आपली क्रिस्पी कॉर्न भजिया।